कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2023 आपण अनुभवत आहे. बऱ्याचशा मान्यवरांची मंदी आली या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. मित्रांनो, अतिशय काटकतेने या स्पर्धेला प्रत्येक प्रेक्षक जण पाहत आहे, कारण ज्या पद्धतीने आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी घर बसल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच tenniscricket.in ची संपूर्ण टीम, जसं काल तुम्ही म्हटलं प्रवीण सर की संतोष नाणेकर यांनी पाहिलेलं स्वप्न मात्र सत्यात उतरलं आणि खऱ्या अर्थाने एक तुम्हाला जरूर सांगून देईल, कारण जिथे संतोषदा पिंपरकर यांची सुकन्या आपण पाहिली, जिच्या शुभ असते हा टॉस केला गेला, जिज्ञा जिच्या शुभ असते हा टॉस आपण अनुभवला आणि त्याच्यानंतर आपण काल सुद्धा ICCच्या नियमानुसार एक चर्चा जरूर घडवून आणली. कारण पहा, या लाईव्हच्या माध्यमातून एक मात्र घराघरात पोहोचला की प्रत्येक स्त्रीला सुद्धा वाटायला लागलं की आता मात्र क्रिकेटमध्ये आपल्या स्थानाची गरज आहे आणि तो क्रिकेट महिलांच्या वाट्याला जरूर आला. आणि त्याच्यानंतर ICC मध्ये बरेचसे बदल आपल्याला कालच्या दिवसात आपण चर्चा केली होती पाहायला मिळाले. ते ICCचे नियम, जसं आपण म्हणायचो एखादी मॅच जिंकल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब, परंतु आता तो शब्द फार चेंज होईल, कारण आता महिला तितक्याच क्रिकेटमध्ये प्रगल्भ पाहायला मिळत आहेत. म्हणून आता प्लेअर ऑफ द मॅच हा शब्द जरूर वापरला गेला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीत आपण बॅट्समन हा शब्द वापरायचो तिथं आता बॅटर हा शब्द आलाय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची नक्कीच करावी लागते. ICCचे रूल आणि त्या संदर्भात जे चालत असलेलं क्रिकेट याची चर्चा नक्कीच करू. पण आमचे सन्माननीय पाहुणे धनेशजी श्रीखंडे साहेब यांचं इथे आगमन झालंय. तर सन्माननीय धनेशजी श्रीखंडे यांचं मनापासून या कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2023 मध्ये स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. आप आए बहार आई. ओव्हर टू संदीप बोराडे सर. आज खरं म्हणायला गेलं तर आयोजकांची फार मोठी परीक्षा होती. जसं मी म्हटलं होतं की शेवटचा दिवस फार महत्त्वपूर्ण असतो, कारण अतिरिक्त 2 सामने या दिवसात खेळवावे लागतात आणि त्याच्यानंतर जर विचार करायला गेला तर अजय दिघे तुमचं कौतुक करेल. धडाडीची छाती आहे तुमची. सुरुवातीला शो मॅच काय अरेंज केली ना, त्याच्यातून आजपर्यंतचा प्रवास आपण अनुभवतोय. आदरणीय सौरभदादा दाभणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोनही तितक्याच बलाढ्य टीम. एकीकडे जर पाहायला गेलं तर अगोदरच्या सामन्याकडे जरा नजर मारूया, कारण जिथे प्रवीण सर एक चांगल्या प्रकारची समालोचनाची जबाबदारी सांभाळत होते, कारण ज्या पद्धतीत आपण पाहायला गेलं खाणे आंबिवले आणि खऱ्या अर्थाने थोडं आमचं दुर्लक्षच झालं, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय या परिसरातील एक उभरता सितारा समालोचन जगतातलं आणखी एक नाव अर्थातच आमचे नेवालीकर रुपेश गायकवाड आमच्या समेत जोडले गेलेत. अर्थातच त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. आज संपूर्ण दिवस मला वाटते प्रवीण दुगाडे सरांना त्यांनी साथ दिले, अर्थातच समीर दाभणे सर आणि रुपेश गायकवाड सर. जाऊया मॅचकडे. यावेळी मात्र एक घणाघाती प्रकार पाहायला मिळेल. खाणे आंबिवलीचा इतिहास पाहायला गेला तर बराचसा प्रदीर्घ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. अचानकचं मैदान असो या जे नाविन्यपूर्ण जर पाहायला गेलं तर कोणासाठी नाहीये, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर जॉयली टीमने खाणे आंबिवलीला घरचा रस्ता क्वार्टर फायनल मध्ये जरूर दाखवलाय. सेमीफायनल क्रमांक 2 इट इज अंपायर कॉल. पहिला बॉल येईल. सलामीची जोडी मैदानात बाळादादा धनवी आणि त्याच्या समवेत आपण नॉन स्ट्रायकर एंडला रेहान, तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच महेंद्र धुळे. अगदी पुढ्यात बॉल फेकला होता, मागे जाऊन फिरकवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु फार चलाकीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात एक धाव कंप्लीट. धावसंख्येचा श्री गणेशा दहिवली टीमचा अनुभवाची शिदोरी आहे. एकीकडे जर पाहायला गेलं तर महेंद्र धुळे नावाचं वादळ आहे. खरं म्हणायला गेलं तर ठाणे जिल्ह्यात एक चांगला दबदबा बदलापूर अंबरनाथ परिसर गाजवून सोडणारे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न रेहानच्या बॅट मधून ऑन साइडला पंबल पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने 2 बॉलचा तरार संपलाय. धावसंख्या 2 आकड्यावरती पाहायला मिळते. अफलातून कामगिरी आहे. खरं म्हणायला गेला तर एक दर्जेदार पर्वणी तमाम क्रीडा रसिकांसाठी या मंचावरून या मैदानावरती पाहायला मिळते. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, फळीची आउट एज जरा घेतली होती, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे एकच धाव कंप्लीट होईल.
संत गतीचा क्रिकेट आहे, संयम ज्याला म्हटला जातो. बाळादादा धनवे एक अनुभवी प्लेयर आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की समोर जयली संघ आहे. कारण या 3 षटकांमध्ये आपण नेहमी होतो शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 3 षटके म्हणजे एखाद्याला लागलेला सट्टा. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेट अँड वॉचच्या भूमिकेत रेघान पाहायला मिळाले, परंतु इथे डॉटची संगता झाली आहे. महेंद्र धुले मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, अर्थातच ज्याने एक उत्तम दर्जाची गोलंदाजी केली होती खाणे आंबिवलीच्या विरोधात, जिथे 3 विकेट आणि खर्च धावा केल्या होत्या त्या फक्त 1, परंतु इथे मात्र तशी परिस्थिती नाहीये अजून. सटीक लेंथ लाईनचा वापर, सुंदररित्या गोलंदाजी आहे. अनुभवाची शिदोरी महेंद्र धुलेकडे सुद्धा पाहायला मिळते, परंतु रेघान सध्या नशिबाचा कौल तुमच्या बाजूने तुम्हाला आजमावं लागेल आणि त्याला कर्तृत्वाची जोड तुम्हाला स्वतः द्यावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. इथे मात्र रेहानला परतावा लागेल. पलीची कडा घेऊन सरळरित्या कीपरच्या हातात बॉल आलाय. शेवटच्या क्षणी का होईना, परंतु महेंद्र धुलेने आपली विकेट मात्र प्राप्त केली आहे. रेहानच्या स्वरूपात दहिवली टीमला पहिला झटका. कमांड डीजे. काल दोनही दैवली टीम आपल्याला या मैदानात अंतिम सामन्यात पाहायला मिळाले, तिसरी क्वार्टर फायनल. परंतु त्याच्यानंतर आज पहा तिथे टीम जिंकली बाळादादा धनवींची, परंतु आता मास्टर दैवली त्यांना सपोर्ट करण्यासाठी सज्ज झाली आहे. हे असतं गावचं प्रेम खरं म्हणायला गेलं तर. परंतु सांघिक कुड्याचा दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेकचा पहिला बॉल आणि यावेळी मात्र गणगती प्रहार पाहायला मिळत होता. बाळादादा धनवे आपण पाहतोय बऱ्याचशा प्रेक्षकांना त्यांची ओढ जरूर आहे क्रिकेटच्या विश्वातले. अजूनही जर पाहायला गेलं तर वय वर्ष 53 आणि या 53व्या वयात मैदानावरती टिकून राहणं मित्रांनो सोपं नसतं. कारण आजकाल 1 शॉट, पंचांचा इशारा 1 शॉट, इथे मात्र एकच धाव येईल. फार चांगले तज्ज्ञ पंच आपण पाहतोय मयूर सर आणि त्यांच्या समवेत राजेंद्र भोईर सर, मयूर मार्के आणि राजेंद्र भोईर सर. सुंदर फटका यावेळी मात्र लॉंग ऑफ रिजन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. एकच धाव पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. आता कासवाच्या संत गतीने दहिवली संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 5 या आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान, परिवर्तन करावं लागेल सध्या धावसंख्येचा विचार करायला गेलं तर दहिवली टीमला. हा बॉल अतिरिक्त बाउन्स करण्याच्या नादात मात्र पंचांचा वाईटचा इशारा आला आणि त्याच्यानंतर मात्र आता गोलंदाज आपली दिशा बदलताना दिसून आलाय. कारण दिशाहीन गोलंदाजीची दिशा सुद्धा बदलू शकते. कारण असं म्हटलं जातं ना, दिशा या शब्दात वेलांटी काढली तर दशा व्हायला वेळ लागत नाही. चांगला बॉल. पराग शिंदेना आज सूर सापडत नाहीये, कारण ज्या पराग शिंदेनी काल केतन बामणेला सुंदर साथ दिली होती आणि खऱ्या अर्थाने त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच झाले होते, त्याच पराग शिंदेना आज या मैदानावरती सूर मिळवू देत नाहीये तो गोलंदाज विवेक. आणखी एक सुंदर बॉल पहा. टप्पा घेतल्याच्या नंतर बॉलने डिलिव्हरी स्लो घेतली आणि त्याच्यानंतर मात्र इथे पराग शिंदेना हा फटका जिवारी लागण्याची चिन्ह निर्माण झाली होती, कारण इथे डॉटची संगता केली आहे. दरम्यान नक्कीच विनंती करेल मोहाचवाडी नेराल माफी असावी, मोहाचवाडी संघ या आपण मैदानात व्यासपीठावरती यायचंय. आपण श्री 11 मोहाचीवाडी अर्थातच आपण पाहतोय ज्यांच्या संघावरती नरेंद्रदादा घोमारे यांचं अतोनात प्रेम आहे. आणि आज खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर नरेंद्रदादा घोमारे यांनी ज्वेलरी टीमला मला वाटतं या ठिकाणी पॅक केलंय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 8 आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच.
सुंदर फटका. आता मात्र पराग शिंदे थांबण्याचं नाव घेत नाहीये. फसवलं त्याने क्षेत्ररक्षाला आणि इथे मात्र लॉंग ऑफ रिजनचा फटका. वन बाउन्स. पराग शिंदेचा चौका. डीज. सांघिक कुड्याचा तिसरा षटक. चांगला स्ट्रोक यावेळी, परंतु इथे दांडत्व आलंय. इकडे आड आणि तिकडे वीर अशी बाळा धनवींची परिस्थिती आता मैदानात पाहायला मिळाली. एक धाव जरूर कंप्लीट झाली. ताकद कम गुस्सा जादा असा फटका होता ज्याच्यावरती झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु पराग शिंदे आपल्या जागेवर पोहोचले आणि तिथे स्थित राहिले. त्याच्यामुळे नक्कीच बाळा धनवींना या ठिकाणी परतावं लागतंय. मोहाचीवाडी टीम जर आपण आला असाल तर जरूर आयोजकाशी संपर्क साधायचा. ज्वेली संघाचे पॅकर आजच्या यस इथे पाहायला गेलं तर मंगेश धामनसे ज्यांचं नाव मात्र आदराने जरूर घेतलं जाईल. कारण एकीकडे आपण पाहतोय ज्यांच्या पद्धतीत फार मोठा योग ज्वेली टीमला आलाय. कारण त्यांना पॅक करणं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती टाकलेला विश्वास ज्वेली टीमने सार्थ करून दाखवणं हीच खरी या स्पर्धेची खासियत आहे. समोरच्या स्क्रीनवरती जे प्रेक्षक वर्ग चेअर घेऊन बसले त्यांना विनंती आहे, क्या बात आहे. समोरची स्क्रीन म्हटल्यावरती त्याच्या मांडीवरून उठून कुठून पळून गेला तपास पण लागला नाही. काय गणित आहे हे तर खरं क्रिकेट आहे मित्रांनो. दाद द्यावी लागेल तुमची सुद्धा, कारण कॅमेरा तुमच्याकडे आहे. अचूक जजमेंट. यावेळी मात्र परतावं लागतंय. जबर मोठा झटका. जसे बाळा धनवींची विकेट गेली त्याच पद्धतीत पियुष धनवींची पारी आपण पाहिली आहे. एकीकडे प्रवीण सर आपण पाहतो ना, बाळा धनवींची ऑफ साईड जी आहे ना ती फेवरेट आहे खरं म्हणायला गेलं तर. परंतु जर पियुष धनवीला तुम्ही क्रिकेट खेळताना अनुभवलं तर पियुष धनवीची चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट आहे, सुधारणा होते आणि त्याच्यातून बरंच काही शिकावं लागतं. आणि तसाच प्रकार पियुष धनवी मैदानात खेळताना दिसून आलेत. बाळा धनवींचे सुपुत्र. परंतु इथे विकेटवर विकेट जात आहेत, झटक्यावर झटके पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फटका मात्र देवले टीमला धावसंख्येच्या कमतरतेत भोगावा लागतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्यापर्यंत 13 या आकड्यावरती. 13 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी पुढ्यात बॉल होता, परंतु या क्षणी जर विचार करायला गेला तर केतन बामणे यांच्या फळीला बॉलचा स्पर्श झाला नाहीये. कारण एकीकडे जर पाहायला गेलं, पहा क्रिकेट काय असतं, संघातल्या प्लेअरला जाणणं फार गरजेचं आहे प्रवीण सर. कारण काल ज्याने एका बॉलवरती 2 धावेची गरज असताना षटकार मारला तो केतन बामणे आत्महत्या करून विकीला स्ट्राईक देऊन आलाय. ही क्रिकेटमधलं तत्व पाहतोय. परंतु आता विकी आपल्या मनगडातली ताकद या मैदानावरती तुम्हाला जरूर उतरावी लागेल. गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद. फार चांगली गोलंदाजी आहे प्रमोदची. धावसंख्या जाऊन पोहोचलेली अद्यापर्यंत 13 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. हवाई सफर
हवेत बॉल आणि ते मात्र क्षेत्ररक्षक कीपर चांगली कामगिरी करताना दिसून आलाय. विकीला सुद्धा शेवटच्या बॉलवरती परतावा लागतंय आणि विनंती करेल मोहाचीवाडी संघाचा कॅप्टन, चला या आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचे. तो मोहाचीवाड़ी के कप्तान से मैं गुजारिश करूंगा अमोल चौहान से कि आप यहां पर आए हैं ये हमें सूचित करें. श्री 11 मोहाचीवाड़ी. येस नक्कीच आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहेत ज्यांनी 2 दिवस आपल्या आवाजाने स्पर्धा गाजवली, अर्थात महाराष्ट्राचा गोड आवाज. प्रवीण दुगाडे सर आमचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की आपण सेकंड इनिंग साठी नक्कीच मायक्रोफोन वरती जोडले जावेत. 14 रनों का एक आसान सा लक्ष्य है. गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की. जोहेली आज पूरी तरह से छाई हुई है. 13 ही रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. घरेलू मैदान पर घरेलू दर्शकों के सामने ना चले बाड़ा धनवे, ना चले केतन बामणे, ना चले विकी, लेकिन इनका चलना जरूरी था. अजय यादव साहब भी चेहरे पर उनके निराश, अजय दिघे साहब के चेहरे पर भी निराशा नजर आ रही है. तो जरूर कहना चाहूंगा मैं, एक अजय यादव मेरे दोस्त थे जो ओपन करते थे चंदू 11 चौधरी की तरफ से. चंदू 11 चौधरी जब करजत तालुका हाफ में खेलती थी. राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद ऑन साइड के ऊपर, इस गेंद को खेला. 14 का लक्ष्य है. 1 बाउंस, दूसरा बाउंस, लेकिन मिलेंगे 2 रन. 18 गेंदे 14 की जरूरत थी. 2 रन आ चुके हैं. देखिए बोराडे, आपके पास अगर फैमिली सपोर्ट ना हो ना तो आप कुछ नहीं कर सकते. यहाँ पर अजय दादा दिघे साहब के सपोर्ट में उनके पूरे रिलेटिव्स आ चुके हैं. उनके छोटी भतीजी भी आ चुकी है. सोचिए ये फैमिली सपोर्ट जब मिलता है ना तो हमें एक मोटिवेशन मिलता है. हमारा मोराल डाउन होने के बजाय अप होता है. मोराल हमारा एक सेट होता है. लेकिन ये कैच लेने की क्या कोशिश की आकाश ने, जबरदस्त कोशिश. भले ही 2 रन दिए ऑपोजिशन को, लेकिन ऐसी कोशिश के लिए तालियां तो होनी ही चाहिए, क्योंकि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती, और कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती. ये मैच जिस तरह से ऑर्गेनाइज किए हैं अजय दिघे साहब ने, इस मैच की वजह से उनका नाम पूरे करजत में ही नहीं पूरे रायगढ़ में हो चुका है. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला. गेंद हवा में, आसान सा कैच. डीजे
इस नंबर को अगर जोड़ा जाए ना तो आखिर में आपको एक अंक मिलता है 9, और 9 अंक काफी लकी माना जाता है पूरे भारत में। 22, 2 और 2 4 प्लस 0, फिर 4 और 5 बनेंगे 9। ये 4 रन मिले और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 8 रन। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मैच 6 की दूरी है। एक बड़ा हिट और इस सेमीफाइनल को जीतेगी टीम जोएली। अजय दिगे साहब के ढेर सारे दोस्त, ये गेंद जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद आई। मैच 6 रनों की दूरी तय करनी है। ओवर नंबर पहला जिसमें 8 रन आ चुके हैं। 14 रनों का अगर आपको पीछा करना है, वो भी 18 गेंदों में, और पहले ओवर में 8 रन आ चुके हैं, तो आपके लिए ये मुकाबला आसान है, क्योंकि यहाँ पर एक और भी डॉट गेंद निकलती है तो 12 गेंदों में महज आपको 6 की दूरी। आदम की दहशत हमें अगले मुकाबले में देखने का मौका मिलेगा। आतंक का दूसरा नाम आदम मुजावर। तो सीनियर खिलाड़ी अमोल चौहान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि क्या ये होगा 6, क्या ये होगा कैच, और इसी के साथ इस मैच को खत्म किया बड़े हिट के साथ। तो अमोल चौहान आपको टॉस के लिए आना है। श्री 11 मोहाचीवाड़ी बनाम जोएली अजय दिगे ऑर्गेनाइज कैलाशवासी रविंद्र किशन दिगे, जो उनके पिताजी है, उनके सम्मान में स्मृति ट्रॉफी 2023 का फाइनल होगा जोवेली बनाम श्री 11 मोहाचीवाड़ी। कौन बनेगा चैंपियन, क्योंकि दुनिया हमेशा नंबर